नमस्कार प्रेक्षकांनो. तर आपण बघतोय घरोघरी मातीच्या चुलीचा आजचा एपिसोड. आजच्या एपिसोडपासून इथून पुढचे किती दिवस सॅड मूडचे असणार माहिती नाहीत, पण नवनवीन ट्विस्ट मात्र आपल्याला यामध्ये बघायला मिळणार आहे त्याची खात्री आहे बरं का. आणि त्याच्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा. तर इथे बघा, कालच आपल्याला कळलेलं असतं की सारंगच्या ज्या ट्रेननं गेला असतो त्या ट्रेनचा ॲक्सिडेंट झाला आहे आणि तीच बातमी इथे सगळेजण बघतायत. ती बातमी बघता बघता सगळे हादरतायत की सारंगला काही होता कामा नाही आहे, ही काळजी आहेच. पण खूप मोठा धक्का या सगळ्यांना इथे बसलाय. ऋषिकेश सगळ्यांना सावरतोय, जानकी सुद्धा सगळ्यांना सावरतीये, म्हणजेच आईंना सावरतीये, नानासाहेबांना सावरतीये आणि त्यांना इथे बसवते. त्या नंबरवर सगळे फोन लावून बघतायत, पण एकच नंबर, 2 नंबर असल्यामुळे प्रत्येकजण बिझी लागतोय फोन प्रत्येकाचा. नानासाहेब सांगतायत ऋषिकेशला की तू फोन लाव त्या नंबरवर. तर बिझी लागलाय म्हटल्यावर तो परत बिझी लागतोय आणि त्याच्याशिवाय तो म्हणतो की मी जाऊनच येतो तिथे आणि मग तुम्हाला काय ते फोन करतो, तुम्ही इथे आईकडे लक्ष द्या, असं ते जानकीला तो सांगून इथे जातो निघून. आणि इथे त्याला आईना चक्कर आल्यासारखी वाटते. त्यांना पाणी दिलं जातं, त्यांना धीर द्यायचं काम जानकी व्यवस्थित करते. स्वतःला त्रास होतोय पण तरी सुद्धा धीर द्यायचं काम करते. सगळे आईना समजावतात की काळजी करू नको, सगळं व्यवस्थित होईल. ऋषिकेश इथे निघून जातो, मी तुम्हाला काय ते अपडेट देत राहतो असं वगैरे तो इथे सांगतो. जानकी सुमित्राईंना पाणी देते आणि काही काळजी करू नका, सारंग व्यवस्थित राहील, काही होणार नाही आपल्या सारंग भाऊजींना, असं ती सांगत असते. हे मात्र मला तिचं आवडलं की संकट आलं की ती नेहमी पॉझिटिव्ह दाखवली आहे, निगेटिव्ह दाखवलेली नाही आहे. या पॉझिटिव्हपणामुळे ती असं धीर देते की देव आपली काळजी घेतोय आणि काही होणार नाही आहे सारंगना, तुम्ही काळजी करू नका, व्यवस्थित असतील सारंग, आपल्याला कळेल काय ते लवकरच, असं म्हणून इथे ते धीर देते. ऋषिकेश निघून गेलाय. गुलाबला पण आता टेन्शन आलंय की काय करायचं. नानासाहेब पहिल्या आधी त्या बातम्या बंद करतात कारण सुमित्राईंचं टेन्शन जास्ती वाढत चाललेलं आहे. ते एक बरं केला, लगेच बातम्या बंद केल्या ते. तर इकडे खूप गर्दी जमलेली आहे हॉस्पिटलच्या बाहेर. प्रत्येकजण आपल्या नातेवाईकांसाठी आक्रोश करतोय, शोधतोय प्रत्येकाला. हा प्रसंग बघून काटाच आला 2-3 सेकंद अंगावर. तुमच्या पण काटा आला का ते तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. तरी ते खूपच गर्दी झाली आहे, खूप सगळे पेशंट कोणाला शोधतंय, कोणाची डेड बॉडी येते, कोणाची नावं कळत नाही आहेत, कोण कुठे आहे ते कळत नाही, त्यामुळे सगळा गोंधळ चालू आहे. ऋषिकेश पण इथे हादरलाय, तो पण सगळ्या गोंधळात इथे शोधतोय. आणि इकडे एका माणसाकडे लिस्ट दिलेली असते, तिथे सगळी माणसाशी तिची लिस्ट घेण्यासाठी, नाव बघण्यासाठी शोधत असतात आतमध्ये. आणि त्या माणसाकडून ना गडबडीचे एखादा माणूस तो लिस्ट ओढतो आणि ती फाटली जाते. कदाचित त्या लिस्टमध्ये सारंगचं नाव सुखरूप आहे असं असेल, पण ती लिस्टच फाटली, त्यामुळे नाव दिसत नाही. आणि तो माणूस म्हणतो की नाव होतं ह्याच्यामध्ये, पण नेमकं काय ते आता समजत नाही कारण या माणसाने लिस्टच फाडून टाकली आहे. तर सगळे मिळून परत ते लिस्ट जोडायला लागतात, तिथे पण काही होत नाही. तो माणूस बिचारा ओरडतोय, अरे थांबा, मी सांगतोय नावं, पण कोणी इथे ऐकायला तयार नसतं. नाव होतं, लिस्ट फाडून टाकली, आता लिस्ट एकच होती का देव जाणे. प्रशासनाला अजून काळजी घ्यायला पाहिजे, लिस्ट अजून 2-3 कॉप्या करून ठेवायला पाहिजेत ना अशा वेळेला. बघूया पुढे काय होतंय ते. तर इथे ऋषिकेश पण ती लिस्ट जोडायचा प्रयत्न करतोय आणि इथे इथला प्रसंग थांबवलाय. तर घरामध्ये ना जानकी आईंना पाणी देत असे आणि तेवढ्यात आजी येते आणि तार आजी येते आणि ग्लास तिच्या हातातला ढकलते आणि म्हणते तू पाणी अजिबात देऊ नकोस, तुझ्या हातनं जानकी काही खाणार नाही, तू याच्यामध्ये विष घातला असण्याची शक्यता आहे. आता या आजीचं नवीनच काहीतरी चालू झालं. इकडे नानासाहेब तिला ओरडतात, अहो आई तुम्ही काय बोलताय, थांबवा हे सगळं. पण नाही, आपली आजी सुसाटच सुटली. नाही, तू हे मुद्दामूनच केलं, स्वतःच्या नवऱ्याला तू फ्लाईटनं पाठवलंस आणि सारंगला तू ट्रेननं पाठवलंस आणि तुझ्यामुळेच हेच सगळं झालंय, तुम्हाला वाईट वाटेल पण हेच सगळं खरं आहे. आणि इकडे नानासाहेब आईला समजावायचा प्रयत्न करत असतात की असं काही नाहीये, तुम्ही काहीही बोलू नका, कशाचा अर्थ कशालाही लावू नका, थांबा जरा, असं सांगत असतात. या निमित्ताने सुमित्रा आईंच्या मनामध्ये अजून कसं विष भरता येईल याचा प्रयत्न दोघी जणी ते ठासून करतात बरं का. तर इकडे नाही, मी म्हणते तेच खरं आहे, हिनं मुद्दामूनच असं केलं. तर इथे जानकी सांगायचा प्रयत्न करते की नाही, फ्लाईटचं तिकीट नव्हतं अवेलेबल म्हणून मी ट्रेननं पाठवलं, असं ती सांगायचा प्रयत्न करते. पण इथे तिच्या या चांगल्या वागण्यावर खूपच वाईट हे केलं जातं आणि तेवढ्यात आपल्या ऐश्वर्याने एंट्री घेतली बरं का. आणि ती सुद्धा म्हणते की तुम्ही सगळ्यांच्या घरावर तुम्ही सगळ्यांना मतं लादता तुमची आणि तुमचं म्हणणं शेवटचं असतं, सारंगला जायचं नव्हतं तरी पण तुम्ही त्यांना पाठवलं आणि तुमच्यामुळे हे सगळं झालं, आता कुठे शोधायचं माझ्या नवऱ्याला, असं म्हणून एकदमच तिला खूपच दुःख झालं. अशा ह्याच्यात तिनं रडायला लागते आणि सगळा आरोप, आता सारंग जर घरी परत नाही आले तर त्याचा दोष
तुमच्यावर असेल असं वगैरे इथे ती बोलते जानकीला. इथे सुमित्राईंच्या मनामध्ये मात्र तिनं घर केले बरं का, कारण नवऱ्याची काळजी दाखवली तिने. आता या सगळ्यांमध्ये आपण काय बोलायचं हे नानासाहेबांना कळतच नाही आहे, त्यामुळे ते जास्ती काही रिॲक्ट होतच नाही आहे. त्यामुळे इथे ऐश्वर्याचा पारा एकदम म्हणजे भरपूर रडल्याचं नाटक करते, खूप दुःख झाल्याचं नाटक करते. ती आजी पण इथे विचार करते की खरंच असं झालं तर. आणि इकडे ऐश्वर्या रडते आणि रडून ती जाऊन इकडे सोफ्यावर बसते. सुमित्राईंना एवढ्यात ताकद येते बरं का, आणि स्वतःचा धीर एकवटून त्या आपल्या सुनेला धीर द्यायला निघाल्या आहेत. आणि त्या सांगतात की काळजी करू नकोस ऐश्वर्या, सारंगला आपल्या काही होणार नाही, प्लीज काळजी करू नको, रडू नकोस तू, शांत हो असं म्हणून ना ऐश्वर्याकडे एकदम धावत जात आहेत. जानकीला पण एकदम धक्का बसलाय की ही अशी पलटवार करेल आणि असा आरोप आपल्यावर करेल असं तिला वाटलं नव्हतं. त्यामुळं तिने एकदमच ह्या आरोप करून ऐश्वर्याने खूप असं चक्क्या चान्स पे चान्स मारला म्हणतात ना, त्यातला प्रकार केला आहे. डोळ्यातनं खोटं रडते ते दिसतंयच आपल्याला, किती नाटक करते. काय बाई आहे ही, माणुसकी म्हणून सुद्धा तरी त्या सारंगबद्दल वाईट वाटलं पाहिजे होतं ना तिला, तर ते पण नाही, नाटकच करते ती इथे. आणि जानकी जेव्हा तिच्याजवळ येते तेव्हा सुमित्राई लगेच म्हणतात की मी आहे ना इथे, तू जा ऋषिकेशला फोन कर, मी सांभाळते तिला असं म्हणून त्या जानकीला सुद्धा ओरडतायत. नानासाहेबांना कळतंय नेमकं काय चाललंय ते, आणि तरी पण ते काही बोलू शकत नाही आहेत. आणि इथे सुमित्राई डायरेक्ट जानकीला ओरडतायतच की तू जा इथे, थांबू नकोस, मी ऐश्वर्याजवळ आहे, तू ऋषिकेशला आधी फोन कर. ती म्हणते मी लावला होता तर परत लाव फोन असं म्हणून त्या ओरडताय तिथे. आणि आजी मात्र इथे विचार करत आता बसली आहे, या ऐश्वर्याचं काय करायचं तुम्हीच सांगा बरं का. असं मारावंसं वाटतंय ना तिला इथे बघितल्यानंतर. इथे तर ती नानासाहेबांच्या म्हणजे विचार करतात नानासाहेब, आणि इकडे मी किती रडते असं ती नाटकच करते बघा. खूप दुःख झालं आहे ना तिला बिचारीला, डोळे पुसायला जाऊया चला आपण. तर इथे ऋषिकेश लिस्ट शोधतोय जोडतोय पण त्याच्यातनं काही सापडत नाही आहे. तोपर्यंत इकडे पोलीस आलेले आहेत, पोलिसांच्या इथे सगळे बॉडीज वगैरे ठेवलेले आहेत, तिथे जातोय तो. आणि पोलीस पण ओरडतात रांगेत उभं राहा वगैरे सांगताय तिथे. तो माणूस पण सांगतो ह्या लिस्टमध्ये नाव होतं पण आता फाटली लिस्ट काय करूया असं म्हणून तो विचारतो. आणि इकडे त्या माणसांकडनं ते पोलिसांकडे आलेत आणि तो शेवटी हात जोडून विनवणी करतो की मी ऋषिकेश रणदिवे, माझा भाऊ असा सारंग रणदिवे. आणि तो ह्या ट्रेनच्या डब्याचं नाव सांगतो, तो नंबर सांगतो की ह्या डब्यामध्ये होता. आणि असं तो सांगतो की म्हणजे तोपर्यंत ते म्हणतात की ऑलमोस्ट सगळे डबे पडलेत आणि कोणाची वाचण्याची शक्यता नाही आहे. आणि आता काय करायचं असं म्हणून तो विचार करतो. तोपर्यंत तो एक माणूस येतो, हवालदार येतो आणि म्हणतो की हा डबा म्हणजे पूर्णपणे नदीत ब्रिजवर पडला आहे, त्यामुळे वाचायची शक्यता नाही आहे, डेड बॉडी जिथे ठेवले तिथे तुम्ही जावा असं वगैरे तो सांगतो. आणि तो डबा पडला आहे हे ब्रिजवरनं म्हणजे खाली पडला आहे, बुडाला आहे हे ऐकल्यावर ऋषिकेश हादरलाच आहे. त्याला कशाला आपल्याला सुद्धा बघताना इथे खूप त्रास होतो, हादरल्यासारखं होतं आहे. त्यामुळे आता नेमकं काय होणार पुढे हे जाणून घ्यायसाठी उत्सुकता पण लागली, कारण सारंग जिवंत असेल. कारण मला काय वाटतं तो ब्रिजवर पैसे वगैरे टाकण्यासाठी काहीतरी करत असेल तर काहीतरी म्हणजे शक्यता आहे आपली, बघूया पॉझिटिव्ह आपण विचार करूया. आता इथे ऋषिकेशला कळलं आहे की त्या डब्यामध्ये म्हणजे तो डबा पूर्णपणे पडला आहे आणि डेड बॉडीकडे आता तो जातो आहे. ह्याच्यातच त्याने 1-2-3 मिनटं घालवली आहेत की बाकीच्या नातेवाईकांचा आक्रोश आणि ते डेड बॉडीज ठेवलेलं वगैरे आणि प्रत्येकजणी ती लिस्ट फाडली वगैरे ते सगळं ह्याच्यामध्येच त्यांनी वेळ घालवला आहे. पण काटा येतो आहे अंगावर हे बघून. आणि इकडे जानकी रडत बसली आहे रूममध्ये येऊन, तिला कळत नाही आहे की हे नेमकं काय झालं आहे ते. आणि तेवढ्यात नानासाहेब येत आहेत तिला धीर द्यायला आणि म्हणतायत की तू सगळ्या बाहेरच्यांचा बाजू म्हणजे जे काही झालं त्याचा विचार नको करूस, सगळे टेन्शनमध्ये आहेत त्यामुळे असं बोलून गेलेत, मला माहिती आहे तू नेमकं काय केलं आहेस ते असं वगैरे ते इथं बोलतात. जानकी म्हणते की अहो म्हणजे त्यांना काहीतरी शिकावं, त्यांचं काय चांगलं व्हावं याच्यासाठी मी त्यांना ट्रेननं पाठवलं होतं, मी मुद्दामून नाही केलं. मान्य आहे त्यांना जायचं नव्हतं सारंग भाऊजींना सेमिनारला, पण ते कधीतरी पुढे गेलेच पाहिजेत ना म्हणून मी पाठवलं आणि सॉरी म्हणते. आणि ते म्हणतात की तू अशी हरलेली नको आहेस ऋषिकेश, तुझ्यावर जबाबदारी ठेवून गेलाय ना आमच्या सगळ्यांची, मग तू अशी हरलेली कशी दिसशील, तुझ्या डोळ्यात पाणी यावेळी पहिल्यांदाच बघितलंय संकटाच्या वेळी आणि तू अशी नाही आहेस, प्रत्येक संकटात तू आमच्याबरोबर खंबीरपणे उभी राहतेस ना, त्याचप्रमाणे तू आता खंबीरपणे उभी राहा आमच्यासाठी, हे डोळ्यातलं पाणी पूस आणि तुझी चूक नाही आहे असं ते सांगतात समजावतात. तर इकडे ऋषिकेश आला आहे इथे डेड बॉडीच्या इथे आणि प्रत्येक जण जसं ठेवलेल्या दाखवल्यात. ऋषिकेशला सगळं आठवतंय सारंगबरोबर त्याने कशी मजा वगैरे केलेली असते.
लग्नाच्या वेळेचे प्रसंग आठवतात. तर इकडे तो असा येतोय आणि उघडतोय असं, आणि तेवढ्यात बहुतेक त्याला कळलंय की तो सारंग आहे. तो नीट बघत पण नाही, पण त्याला जाणवतंय कदाचित की तो सारंगच आहे असं, आणि तो एकदम असा शॉक होतोय ती बॉडी उघडून बघितल्यानंतर, आणि त्याच्यामुळे तो इथे घाबरतोय. त्याला आठवतं की सारंग कशी चेष्टा करत असतो त्याची ऑफिसमध्ये जायच्या टायमिंगला किंवा लग्नाच्या टायमिंगला कसं गुड मॉर्निंग त्यानं उठून म्हटलं होतं, त्याच्याबरोबर घालवलेले दिवस आठवतात, मजा मस्ती आठवते त्यांची. तो जे काही समजूतदारपणाने बोललेलं असतं ते सगळं आठवत असतं इथे त्याला, आणि त्यामुळे तो धीर करून जे धीर होत नाही आहे. कुठल्या व्यक्तीचा धीर होईल ना आपल्या अशा जवळच्या व्यक्तीचं अशी हे बघण्यासाठी. अशी वेळ कुणावरही येऊ दे नको रे देवा, एवढी प्रार्थना करते मी. तर ह्याच्यामध्येच एक म्हणजे 5 सेकंद त्यांनी 5-10 मिनटं त्यांनी घालवली आहेत की नुसते कॅमेरा फ्लॅश फिरवून. पण ठीक आहे, त्या परिस्थितीनुसार ते होणं गरजेचंच होतं. त्यामुळं आपण बघत राहूया पुढे काय होतंय ते. तर इकडे नानासाहेब आलेत सुमित्रांच्या जवळ आणि ते म्हणतात की तुझं चुकलं, तू असं करायला नको होतंस. जे आपण घर फुटू दे नको म्हणून इतके दिवस सत्य लपवून ठेवलं होतं, तर तेच आता मला भीती वाटते की ते होईल आणि काट्याचा नायटा होऊ नये याची तुम्ही काळजी घ्या. आरोप प्रत्यारोप करून एकमेकांची मनं दुखवू नका असं ते म्हणतात. आणि ऐश्वर्या चुकीची असं ते सांगत असतात की ऐश्वर्यानं असं बोलायला नको होतं. पण लगेच इकडे सुमित्राई म्हणतात अहो तिचं नवीन लग्न झालं आहे आणि कुठलीही म्हणजे बायको आपलं नवरा नाही आहे हे लगेच सहन करेल. धक्का बसला आहे तिला, त्यामुळे ती अशी बोलते. आणि ती बरोबर आहे तिच्या जागी. तुम्ही तिला समजून घ्या. आपला सारंग सापडत नाही आणि तुम्ही काय हे जानकी ऋषिकेश लावलं आहे आणि सारंग लवकर सापडला पाहिजे असं वगैरे ती तर त्यांनाच उलटं समजावत असते. पण ती काही ऐकून घ्यायला तयार नाही आहे. ते नानासाहेब त्यांना शांतपणे समजवत आहेत, पण त्या काही ऐकून घ्यायला तयार नाही आहे तिथे. आणि यातून मात्र ऐश्वर्या त्यांच्या मनामध्ये शिरली आहे हे कळतंय. नानासाहेब म्हणतात अगं तिला तुझ्या मनामध्ये यायचं होतं, म्हणजे तुझं मन राखायचं होतं म्हणून तिने पाठवलं असं वगैरे ते समजावत आहेत. तर इकडे ऐश्वर्याने आपल्या डॅडूला फोन लावला आहे आणि इथे तिच्या डोळ्यात पाणी नाही आहे बरं का. ती सरळ म्हणते रडून रडून माझ्या खोटं रडून रडून डोकं दुखायला लागलं आहे आणि असं सगळं झालं आहे आणि तुम्ही या. आता जो काही माझा नवरा होता तर तो काही परत येणार नाही आहे, तर तुम्ही या सांत्वन करायला. इथे बघा प्रेक्षकांनो, ऐश्वर्या साधं सारंग परत यावा म्हणून प्रार्थना पण करत नाही आणि ती सगळं म्हणते की ह्या सगळ्याचं खापर ऋषिकेश जानकीवर कसं फोडते ते मी बघाच. आणि एकदा का ऋषिकेश जानकी या घरातून गेले की हा बिझनेस जो काही आहे बना या बिझनेस तो कसा मी माझ्या हातात घेते. घरच नाही तर बिझनेस पण मी माझ्या हातात घेते ते बघा. कारण सारंग नाही आला तर त्यांची जबाबदारी माझ्यावरच असेल ना असं म्हणून ती ते हसायलाच लागते जरा कमी. आणि नंतर म्हणते की तसा बरा होता या बोरिंग घरामध्ये तोच एकटा काही माझं एंटरटेनमेंटचं पात्र होता, त्यामुळं तो असं व्हायला नको होतं असं जरा असं म्हणते. पण इथे मात्र असा राग येतोय तिचा की माणुसकी म्हणून सुद्धा ती चांगल्या पद्धतीनं विचार नाही करत आहे की परत यावा म्हणून विचार करत नाही आहे. उलट आपला प्लॅन कसा आणखीन सक्सेसफुल करता येईल, हे घर आणि ऑफिस बिझनेस सगळं कसं आपल्या ताब्यात घेता येईल, जानकी ऋषिकेशला कसं बाहेर काढता येईल हे मात्र तिचे घोडे इथे म्हणजे विचार चांगले पुढे पडत आहेत बरं का. आणि ह्याला खतपाणी तिचा डॅडाच घालतोय आणि फोन ठेवते आणि ते हसते ती खुनशी. आणि डॅडा पण तिकडे हसतोय की नानासाहेबांचं सांत्वन करायला येतोच मी लगेच असं म्हणून येतो इथे असं म्हणून ते सांगतात. ऋषिकेश इकडे बघतोय डेड बॉडीकडे आणि तो इकडे डेड बॉडी ओपन करतोय, त्याच्यावरचं ते पांघरून काढतोय आणि तो हादरतोय. आणि इकडे बहुतेक तो सारंगच आहे आणि त्यामुळे त्याला धक्का बसला आहे की आपला सारंग आता इथे नाही आहे. यामुळं तो भयानक असा शॉक झाला आहे. त्यामुळं आपल्याला क्षणभरासाठी आपल्याला पण वाटतं की तो सारंगच आहे. आणि इथे उद्याच्या भागामध्ये प्रेक्षकांनो ऋषिकेश डिक्लेअर करतोय की डेड बॉडी सापडली आहे सारंगची, जानकीला सांगतोय. आणि या सगळ्यामध्ये सुमित्राईंना अटॅक आलेला आहे आणि सगळे तिला दवाखान्यात घेऊन जात आहेत. ऐश्वर्याला मात्र माहिती नाही आहे की तिला अटॅक आला आहे. गुलाब तिला सांगतोय की ते अटॅक आला आहे सुमित्राईंना. इकडे आईंना पण म्हणजे आजीला पण धक्का बसला आहे आणि नेमकं वेगळंच प्रकरण ह्यामध्ये काहीतरी होईल. आणि बघूया ऐश्वर्याचा प्लॅन सक्सेसफुल होतोय का, देवाच्या मनात अजून काही होईल. इकडे सुमित्रा हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत. पुढे काय होतं ते बघण्यासाठी सबस्क्राईब करा.